उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीचे वेगवेगळे पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा असते। कच्च्या कैरीचं पन्ह किंवा उकडलेल्या कैरीचं पन्ह, कैरी भात असे वेगवेगळे पदार्थ आपण पाहिलेत। आता अगदी रोज खाण्यासारखा आणि सहज करण्यासारखा एक पदार्थ पाहूया, कैरीची चटणी। माझं नाव मोहिनी मुठे। आपण रोज आता खोबऱ्याची, जवसाची, तिळाची चटणी खाऊन आता आपल्याला कंटाळा आला। आपण आता करूया कैरीची चटणी। याच्यासाठी लागणार आहे कैरी किसून घेतली आहे, दाणे खोबरं, दाणे लसणाची दाणे भाजून त्याची पूड केली, लसूण आणि गूळ टाकून त्याचे हे तयार केलं आहे मिश्रण वाटून, आणि त्याच्यामध्ये मीठ आपल्याला हे त्याच्यात टाकायचं आहे। आता ही एक कैरी घेतली आहे, कैरी किसून घेतलेली आहे। आता दाणे भाजून त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या आणि गूळ, थोडा गूळ आणि ह्याच्यामध्ये हे सगळं टाकलेलं आहे। आणि मिरची नसेल तर मिरचीची पूड पण चालते, आणि थोडं मीठ। एक कैरी घ्यायची, एका वाटीला अर्धी वाटी दाणे, त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, थोडासा गूळ आणि 1 मिरची घ्यायची। आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे, आणि आता हे आपण नीट करून आपण सर्व करूया। अशी वेगळ्या प्रकारची कैरीची चटणी उन्हाळ्यामध्ये आपण खाऊ शकतो, अशी ही कैरीची चटणी।